बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रमात स्वामी विवेकानंद जयंती उत्सवाचा आज भव्य समारोप झाला। तब्बल 1.5 लाख भाविकांनी एकाच महापंक्तीत महाप्रसादाचा लाभ घेत इतिहास घडवला असून या विक्रमी पंक्तीची गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी अशी मागणी होत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे स्वामी विवेकानंद जयंती उत्सवाचा समारोप अभूतपूर्व उत्साहात पार पडला। स्वामी विवेकानंद आश्रमाच्या वतीने दरवर्षी आयोजित होणाऱ्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने यंदा 10 जानेवारी रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या महाप्रसादाचा लाभ एकाच वेळी तब्बल 1.5 लाख भाविकांनी घेतल्याने हा सोहळा ऐतिहासिक ठरला। सुमारे 40 एकर शेतजमिनीवर महापंक्ती बसवण्यात आली होती। या पंक्तीत 150 क्विंटल गव्हाच्या पुऱ्या आणि 150 क्विंटल वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद भाविकांना देण्यात आला। संपूर्ण आयोजन शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले। तब्बल 3000 स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेत पंगत वाढण्याचे काम केले। महाप्रसादादरम्यान भाविकांमध्ये भक्तिभाव, शिस्त आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले। इतक्या मोठ्या संख्येने भाविकांनी एकाच वेळी महाप्रसाद घेतल्याने ही महापंक्ती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवावी अशी मागणी भाविकांकडून जोर धरत आहे। स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा जागर करत आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक एकतेचेही प्रतीक ठरत असल्याचे मत आश्रम प्रशासन आणि भाविकांनी व्यक्त केले आहे। अत्यंत उत्साहाने, भक्तिभावाने आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने स्वामी विवेकानंदांची जयंती संपन्न करण्यात आली। 3 दिवसापासून हा उत्सव आहे। आज महाप्रसाद वितरणाने याची सांगता झाली। 2-2.5 लाख भाविकांना एका वेळेला एकाच पंक्तीमध्ये 40 एकराच्या शेतात केलेलं हे नियोजन अतिशय व्यवस्थितपणे पार पडलं। 2,500 ते 3,000 युवक 2-3 दिवसापासून या सगळ्या महाप्रसादाचं नियोजन करत होते। 300 क्विंटलचा जवळपास हा महाप्रसाद होता, पुरी आणि भाजीचा। प्रत्येकाचं पूजन म्हणजे प्रत्येकासमोर उदबत्ती लावली, प्रत्येकाला गंध लावला, प्रत्येकाला फुलं वाहिली। देवाला नैवेद्य दाखवताना त्याचं पूजा होते, त्याला फुलं वाहिली जातात, गंध लावला जातो, उदबत्ती लावल्या जाते। माझ्या समोर असलेला प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म आहे। ईच सोल इज पोटेन्शियली डिवाइन, विवेकानंद म्हणाले होते। तोच विचार महाराजांचा प्रत्येक माणसात देव आहे आणि आज तुम्ही प्रसाद घ्यायला येणार, देवच माझ्या दारात येणार म्हणून मी त्याची पूजा करणार आणि त्याला हा प्रसाद देणार, हा त्या मागचा उद्देश होता।